ज्या देशामध्ये लहान मुलांना बाटलीचा माईक करून रिपोर्टिंग करावं लागत असेल, आजूबाजूची परिस्थिती त्यांना मांडावी लागत असेल, ही नवीन पिढी मित्रांनो, जी शाळेत जाते आत्ताशिक, त्यांना एवढं समजतंय, की इथं आपल्याला सुविधा भेटल्या पाहिजेत, परंतु आपल्याला त्या सुविधा भेटत नाहीयेत. खड्डे पडत चाललेले आहेत, कमरा एवढं पाणी साठतंय, आपल्याला शाळेला जायला त्रास होतोय. त्यामुळं बाटलीचा माईक करून सांगणारी ती लहान मुलं, त्यांना शिकायचंय, त्यांना खेळायचंय, त्या शाळेमध्ये जाऊन नवीन-नवीन तंत्रज्ञान त्यांना शिकायचंय. आणि ह्या लहान मुलांना एवढा संघर्ष करावा लागत असेल, ते पण ह्या 20व्या शतकामध्ये, तर काय उरलेलं आहे? महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस हे राजकीय नेते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग यांसारख्या बफाऱ्या मारतात, त्यावेळेस तळपायाची आग मस्तकाला जाते, की बाबा रे तुम्ही साध्या बेसिक सुविधा देऊ शकत नाही सर्वसामान्य लोकांना. तुम्ही कुठे एआयच्या गोष्टी करताय, कुठं तुम्ही मशीन लर्निंगच्या गोष्टी करताय. रोबोटिक्स, न झेपणारे शब्द हे लोकं कधी-कधी वापरतात. त्यामुळे ह्या अडाणी लोकांची कधी-कधी कीव येते. ह्यांच्या सगळ्या कातडे सर्वसामान्य